देवळाली कॅम्प येथील जुनी स्टेशन वाडीजवळ असलेल्या पगारे चाळलगत असलेल्या नाल्यात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्या अडकला। 2 महिन्यात याच ठिकाणावरून 3 बिबटे जेरबंद करण्यात आलेत। काही महिन्यांपूर्वी देवळाली कॅम्प जुनी स्टेशन वाडी पगारे चाळ जवळील भिंतीवर 3 बिबटे असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर दिसत होता। त्यामुळे रहिवासी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या ठिकाणी वन विभागाला आग्रही मागणी करून पिंजरा लावला। 6 महिन्यात तिसरा 4 वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झालाय। वन विभागाचे वनरक्षक विजयसिंग पाटील, अशोक खानझोडे, अंबादास जगताप, प्राणीमित्र विक्रम काडळे यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्यास रेस्क्यू करून गंगापूर रोपवाटिका येथे नेण्यात आले। तेथे त्यावर वैद्यकीय उपचार करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल। जेरबंद बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। या भागातील सुयोग तपासे, सतीश भालेराव, रुपेश केदारे, राहुल उन्हवणे, सिद्धेश भवर, विमल भवर, अलका जगताप यांनी या परिसरात आणखी बिबटे असून त्यांना पकडण्यासाठी तात्काळ पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे। लष्करी रेंजमधून बिबटे नागरी वस्तीकडे येत आहेत। देवळाली कॅम्पच्या पश्चिम पट्ट्यात लष्कराचे मोठे फायरिंग रेंज आहे। त्या भागात लष्कराचे फायरिंगचा सराव सुरू झाल्यानंतर बिबटे थेट नागरी वस्तीकडे धाव घेतात। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।